जय बाबाजी, जय महात्माजी. आजच्या या विज्ञानाच्या युगामध्ये अनुष्ठान का करावे? आजचं युग जरी विज्ञानाचं आहे तरी अध्यात्माचं महत्त्व प्रत्येक ठिकाणी आहे. विज्ञान हे फक्त पाच तत्वांना मानतं. जसं पंचमहाभूते ज्याला आपण म्हणतो, पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश, जे डोळ्यांना दिसतात त्याच गोष्टींना विज्ञान मानतं. पण या 5 तत्वांच्याही पलीकडे आणखी 20 तत्व आहेत जे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत. पण त्या 20 तत्वांचं जे ज्ञान आहे त्यासाठी अनुष्ठान करणं गरजेचं आहे. विज्ञान हे 5 तत्वांपर्यंतच सीमित आहे. जे डोळ्यांना दिसतं त्यालाच विज्ञान मान्य करतं. पण जे डोळ्याला दिसत नाहीत असे जे तत्व आहेत त्यामध्ये आपलं मन आहे, जे डोळ्यांना दिसत नाही पण आहे, ज्यामध्ये आपला आत्मा आहे, जी ऊर्जा आपल्यामध्ये आहे, जी डोळ्यांना दिसत नाही पण आहे, असे अनेक तत्व जे आहेत त्या तत्वांचा अभ्यास करण्यासाठी आपण अनुष्ठान करावं. कारण अनुष्ठानामध्येच ध्यान धारणेनं, बरं का, नामस्मरणाने आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. कारण मानवी शरीर देवानी ध्यान करण्यासाठी दिलेलं आहे. कारण 84 लाख प्रकारची शरीरं शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहेत. पण केवळ मनुष्य शरीर ध्यान करू शकतं. म्हणून ध्यानाची शक्ती याच शरीरामध्ये देवाने दिलेली आहे. म्हणून मनुष्य शरीराचं मुख्य उद्दिष्ट ही देवाचं चिंतन करून देवाला प्राप्त करणं, म्हणजे देवाची अनुभूती सर्वत्र घेणं, हे उद्देश आपला आहे. म्हणून मनुष्य शरीराचा उपयोग त्या गोष्टीसाठी आपण केलं पाहिजे. आणि ते साध्य करण्यासाठी अनुष्ठान ही साधना आहे. अनुष्ठान केल्याशिवाय कोणीही भगवंताला प्राप्त करू शकत नाही. पण भगवंताची शक्ती अनुभवायची असेल तर तुम्हाला अनुष्ठान करणं गरजेचं आहे. म्हणून अनुष्ठान ही काळाची गरज आहे. कारण मनुष्य शरीरच देवाच्या प्राप्तीसाठी देवाने दिलेलं आहे. म्हणून अनुष्ठान नक्की प्रत्येकाने केलं पाहिजे. जनार्दन स्वामींनी त्याचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की समजा लग्न आहे, लग्नाचं वऱ्हाड आलेलं आहे, पंचपक्वानांचं पंगत झालेली आहे, डेकोरेशन आहे, सगळ्या प्रकारचा गाजावाजा आहे, सगळी लोकं आलेली आहेत, लग्नामध्ये सगळी तयारी झालेली आहे, ब्राह्मणसुद्धा आलेले आहेत आणि नवरीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. पण हे सगळं असताना जर नवरदेवच तिथं नसेल तर लग्न होईल का? तसं आपल्या मनुष्य जीवनामध्ये तुम्ही सर्व काही करताय, तुम्ही बंगले बांधताय, गाड्या घेताय, प्रपंच करताय, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही करताय, परंतु जर अनुष्ठान जर केलं नाही तर ते जीवन व्यर्थ आहे, असं जगद्गुरू जनार्दन स्वामींचं वाक्य आहे. म्हणून आपल्याला अनुष्ठान मनुष्य जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. बाबाजींचं वाक्य आहे, जनार्दन स्वामींचं वाक्य आहे की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. आणि हा गुरु जो प्राप्त करायचा आपल्याला तो अनुष्ठानाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून अनुष्ठान केल्यानंतरच आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते. म्हणून सुद्धा अनुष्ठान करणं गरजेचं आहे. आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनुष्ठानाची गरज आहे. कारण अनुष्ठान केलं तर आपल्या शरीराची सर्व शुद्धीकरण होतं. आपल्या पोटात जितकी घाण असेल ती या 7 दिवसामध्ये बाहेर पडते. कारण आपण फलाहार 7 दिवस करतो. कोणत्याही प्रकारचे भाजी, भाकर, डाळ, भात आपण खात नाही. आपण कढी खातो, भगर खातो, साबुदाण्याची खिचडी खातो, जे पचनाला हलके पदार्थ आहेत. आणि त्या पदार्थांच्या सेवनाने, फळांच्या सेवनाने आपल्या पोटामध्ये जितकी घाण असते ती घाण 7 दिवसांच्या काळामध्ये बाहेर टाकली जाते. म्हणून ही शरीराची शुद्धीकरणाची पण एक फायदा आपल्याला आहे अनुष्ठानामध्ये. म्हणून अनुष्ठानाने आपल्याला आरोग्य प्राप्ती होते. दुसरं, ध्यानधारणेने आपली एकाग्रता वाढते, जी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कामामध्ये आपल्याला एकाग्रतेची गरज आहे. त्याचबरोबर मन ज्याचं शांत असेल तोच सुखी व्यक्ती मानला जातो. कोणीही बेचैन मन असेल तर तो किती करोडो रुपये जरी पडलेले आणि जर त्याचं मन शांत नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. म्हणून मनाची शांती प्राप्त करण्यासाठी माणसाला ध्यान करावं लागणार. मग ध्यानाची प्रॅक्टिस आपण अनुष्ठानामध्ये करायला लावतो. ध्यानासाठीच आपण त्या 7 दिवस त्या ठिकाणी साधनेत बसत असतो. त्याच्याही पलीकडे
अनुष्ठानाचे आणखी फायदे, भरपूर फायदे आहेत. बाबाजींचं वाक्य आहे, जनार्दन स्वामींचं वाक्य आहे की ज्यांना वाचासिद्धी प्राप्त झालेली होती, असे जनार्दन स्वामींच्या मुखातून काय वाक्य निघालेलं आहे की जो अनुष्ठानाला बसतो त्याचा अर्ध पाप बाबांना घ्यावं लागतं. तुम्ही विचार करा, बाबाजींच्या या वाक्यात काय दडलेलं आहे की आपण किती पापं अनेक जन्मांमध्ये केलेली असतील, त्या पापांचा नाश करण्याची ताकद या अनुष्ठान साधनेमध्ये आहे. त्याच्याही पुढे बाबाजी म्हणतात की जो अनुष्ठानाला बसतो त्याच्या आईकडचे 21 कुळं आणि वडिलांकडचे 21 कुळं यांचा उद्धार होण्याची शक्ती या अनुष्ठानामुळे प्राप्त होते. म्हणजे आपल्या कुळांचाही उद्धार ह्या अनुष्ठानाच्या साधनेने होत असते. इतकंच नव्हे तर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मनोकामना ज्या अनेकांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुण्याची गरज असते. बघा, अनेक लोक प्रयत्न करतात पण सगळे सक्सेसफुल होतात असं नाही. मग सक्सेसफुल कोण होतं? ज्याच्याकडे पुण्याचं गाठोडं असतं. पण पुण्य वाढवण्यासाठी बघा, पुण्य ज्याच्याकडे जास्त असेल त्याचं मनोकामना लवकर पूर्ण होतात. पण पुण्य वाढवण्यासाठी देवाने काय सांगितलेलं आहे की साधना केली, देवाचं नामस्मरण केलं तर आपलं पुण्य वाढतं. म्हणून आपल्याला पुण्य वाढवण्यासाठी अनुष्ठान करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा अनुष्ठानाची गरज आहे. इतकंच नव्हे तर आपली ग्रहदशा, आपल्या जीवनातले अनेक संकट ह्यांना दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्याची गरज आहे आणि ते पुण्य आपल्याला अनुष्ठानामध्ये प्राप्त होतं. तर अशा प्रकारे अनुष्ठानाचे असंख्य फायदे आहेत बरं का. आणखी एक आध्यात्मिक फायदा कोणता आहे की ज्यांना मोक्षाकडे जायचं आहे, ज्यांना देवाची प्राप्ती करायची आहे, त्यांनी सुद्धा अनुष्ठानच करावं लागणार. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत बरं का. जसं वाल्या कोळी हा अत्यंत महापापी होता, पण नारद मुनीसारखे सद्गुरू त्यांना मिळाले, त्यांनी त्याला अनुग्रह दिला, रामनामाचा जप करायला सांगितला आणि त्या रामनामाचं अनुष्ठान वाल्या कोळीनं केलं तर काय झालं? त्यांचं रूपांतर वाल्मिक ऋषींमध्ये झालं. आणि अशी शक्ती देवाने त्यांना दिली. या अनुष्ठानाची शक्ती लक्षात घ्या की भविष्यात श्रीराम अवतार घेणार आहेत आणि त्यांचं जीवनचरित्र वाल्मिक ऋषींनी श्रीरामांच्या जन्मापूर्वी लिहून ठेवलं. म्हणजे भविष्यात काय घडणार आहे ह्याचं ज्ञान अनुष्ठानाने वाल्मिक ऋषींना प्राप्त झालं. त्याचप्रमाणे अंजनी मातेने अनुष्ठान केलं तर त्यांच्या पोटी भगवान शंकराला जन्म हनुमंतरायाच्या रूपाने घ्यावा लागला. तसेच नाथ महाराजांनी शूलीभंजनला अनुष्ठान केलं तर त्यांना साक्षात भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. आणि जनार्दन स्वामीचं उदाहरण आपल्यासमोर आहे की त्यांनी खडतर असे अनुष्ठान केले म्हणून त्यांनाही भगवान शंकराची सगुण साकार रूपामध्ये साक्षात्कार झाला. मग अशा प्रकारे अनुष्ठान केल्याने आपण कसेही असाल त्यांच्या वृत्तीमध्ये चांगला बदल होतो. आम्ही तर हे म्हणतो की दानवाचा मानव आणि मानवाचा देव बनण्याची ताकद या अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये आहे बरं का. म्हणजे राक्षस जरी असला तरी तो मनुष्य बनू शकतो आणि मनुष्य असला तर तो देव बनू शकतो. इतकी ताकद या अनुष्ठान परंपरेमध्ये आहे. म्हणून त्याचा आपण प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि मनुष्य जीवन सार्थ करावं.